नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आलेलो आहोत माळेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील प्रगतशील शेतकरी म्हणजे या शेतकऱ्याचा जर इतिहास बघितला तर शेतकऱ्याचं नाव आहे, नाव सांगा तुझं, संजय नामदेव सौदागर. संजय नामदेव सौदागर हा जो माणूस आहे, हा माणूस आजच्या 1 वर्षापूर्वी याच्या संपूर्ण परिवारासह ऊसतोडी कामगार म्हणून होता. ऊसतोडी कामगार करत असताना स्वतःच 1 एकर फक्त क्षेत्र आहे, 1 एकर क्षेत्र मिरची लावली आणि मिरची लावल्यानंतर काय काय त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला ते तुम्हाला सांगतील. या संजय भाऊ इकडून. ही मिरची कोणती लावली तुम्ही? करिश्मा करिश्मा महागंगा सीडची करिश्मा. अच्छा, ही कधी लावली? ही 24 जूनला 24 जूनला लागवड केली. 24 मेला, सॉरी 24 मेला लागवड केली. या लागवड केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं या मिरची बद्दल? मिरची नंबर 1 आहे ना. 12-13 तोडे झाले तिच्या आतापर्यंत. अच्छा, हा, आणि 13 तोडे झाल्यानंतर आजही व्हायरस नाहीये. नाही व्हायरस. आता हे आपण सगळं डोळ्यानं पाहतोय की आजही व्हायरस नाहीये. नाही ना. अतिशय सुंदर असं वाण आहे आणि 13 तोडे झाल्यानंतर सुद्धा ही फ्रूट क्वालिटी तुम्ही आपण डोळ्यानं बघू शकता. कशी वाटती फ्रूट क्वालिटी? आता इथं बरेचसे नर्सरी धारक, बरेचसे शेतकरी संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामधून आलेले आहेत, ते स्वतः बघता येते. आता 24 मेला लागवड केलेला प्लॉट साधारणतः 13 तोडे झाल्यानंतर आजची तारीख आहे, तुमची तारीखाची 18 डिसेंबर. 18 डिसेंबर पर्यंत हा प्लॉट चालू आहे आणि मला वाटतं पुढचे 2-3 महिने या प्लॉटला काही होणार नाही. आणि तसाच जसा पहिला तोड्याला माल होता तसाच माल आजही दिसत आहे. म्हणजे इतका प्रचंड माल या मिरचीला आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, प्रचंड असा माल या मिरचीला आहे. म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की संजूभाऊ सौदागर यांनी जसं महागंगा सीडच्या करिश्मा या वाणाचं उत्पन्न घेतलं तसं आपण सगळ्यांनी भरघोस उत्पन्न घ्यावं. या येणाऱ्या हंगामामध्ये फक्त करिश्मा आणि करिश्माचीच लागवड करावी ही तुम्हाला विनंती करतो. आणि संजूभाऊ बद्दल 2 शब्द सांगतो. संजूभाऊ या 1 वर्ष अगोदर ऊस तोडीला जात होते. महागंगा सीडची करिश्मा लावल्यानंतर किती रुपयाचं उत्पन्न आलं तुम्हाला? 6 लाखापर्यंत. 6 लाख रुपयाचं उत्पन्न त्यांना आलं. अजून 2 लाखाचं. अजून 2 लाख रुपयाचं उत्पन्न येईल. आणि या करिश्मा लावल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय बदल झाले ते सांगतील तुम्हाला. सांगा. मी सर पिकअप गाडी घेतली 8 लाखाची. यांनी पिकअप गाडी सुद्धा घेतली. शेजारी स्वतःच घर घेतलं. घर राहायला नव्हतं. शेती ठेवली एका जणाची. एका जणाची 2.5 एकर शेती ठेवली. म्हणजे महागंगा सीडच्या करिश्मा वाण लावल्यानंतर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काय अमूलाग्र बदल होतो हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं. तर माझी तमाम दोन्ही जिल्ह्यातील तमाम सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की भाई येणाऱ्या हंगामामध्ये जास्तीत जास्त करिश्मा वाण लावून आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ करावी. करिश्माला मार्केटचा रेट इतर वाणापेक्षा कसा आहे? सुपर मध्ये चालते. इतर वाणापेक्षा मार्केटचा जे जास्त आहे. हे टोटली एक्सपोर्टला चालणारं वाण आहे, देशामध्ये चालणारं वाण आहे, हाय पंजन्सी वालं वाण आहे, दोन्ही सीझन मध्ये चालू शकतं असं वाण आहे. धन्यवाद.